नमस्कार मंडळी, चला मग बनवूया गोड गोड दोडक्याची एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी। दोडकं म्हणलं की तुमची पण भूक पळते का? मग अशा पद्धतीने एकदा दोडक्याची भाजी करून बघा। भूक पळणार नाही तर भूक लागेल। त्यासाठी काय करायचं, दोडके छान असे थोडेसे उभे उभे कापून घ्यायचे। मग थोडं खोबरं भाजून घ्यायचं, थोडं तीळ भाजून घ्यायचे। मग भाजलेलं खोबरं, तीळ, मिरची, लसूण आणि कोथिंबीर घेऊन छानसं वाटण बनवून घ्यायचं। लागलं तर पाणी पण घालायचं। मग काय, एका पॅनमध्ये तेल घ्यायचं, त्यामध्ये हे वाटण घालायचं, वाटण छान परतून घ्यायचं। मग त्यामध्ये तुमच्याकडे असतील तेवढे सगळे मसाले घालायचे। मसाले छान पाणी टाकून परतून घ्यायचे। मग दोडकं घालून घ्यायचं आणि दोडकं छान 10 मिनिटं शिजवून घ्यायचं। बरं, पाणी टाकायचं नाही, काय करायचं, एक ताट घ्यायचं, ताटामध्ये पाणी घालायचं आणि हे ताट त्याच्यावर ठेवायचं आणि लागलंच तर हे थोडंसं गरम पाणी घालायचं आणि तयार आहे आपली दोडक्याची एकदम चणचणीत आणि झमझमीत अशी भाजी। तेव्हा तुम्ही पण करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक जरूर करा आणि अशाच रेसिपीसाठी सबस्क्राईब करा।